सर्वत्र आढळणारी ही एक भांबुर्डी नावाची वनस्पती आहे आणि अत्यंत बहुउपयोगी आहे. ब्लुमिया लॅसेरा असं सायंटिफिक नाव आहे हिचं. याच्यापासून आपण तेल बनवतो आणि ते तेल जे आहे ते भाजल्यानंतर वापरलं जातं व्रणरोपणासाठी. ते तेल लावल्यानंतर कोणत्याही प्रकारचा डाग राहत नाही आणि सर्व प्रकारच्या जखमा ज्या आहेत तर त्या या तेलाने भरून येतात. कोणत्याही प्रकारची जखम असेल तर त्याला ह्या पानांचा रस लावला की जखमा लगेच भरून येतात. रक्त वाहत असेल जखमेतून, पानांचा रस लावला की इमिजिएटली रक्तस्राव थांबतो. त्याच्या जोडीला ब्रॉन्कायटिस मध्ये, सर्दी खोकल्यामध्ये याचा रस दिला की सर्दी खोकला कमी होतो. लघवी संडासला स्वच्छ होते. मूळव्याधीचा त्रास भांबुर्डीच्या रसाने जातो. पिवळ्या रंगाची हिला अशी फुले येतात. याचा दुसरा जो उपयोग आहे या वनस्पतीचा, कॅन्सरसाठी पण चांगला गुण येतो या वनस्पती. आणि कोकणामध्ये पोपटी नावाचं जे काय खाद्यपदार्थ बनवलं जातो तर त्या पोपटी बनवताना या वनस्पतीची पानं वापरली जातात. वनस्पती या पानाने एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आहे. तुम्ही पानं टच केली तर त्यांना एक वेल्वेट अपीअरन्स आहे. दग्ध तेल जे आहे आपल्याकडे भाजल्यानंतर लावण्यासाठीचं, तर ते भांबुर्डीपासून बनवले. याचं वैशिष्ट्य हे की डाग राहत नाही. भाजल्यानंतर जो काळा डाग राहतो तो हे तेल लावल्यावर राहत नाही.